नमस्कार. आपल्या नॉलेज कट्टामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला नॉलेज कट्टावरती यानंतर सगळे एज्युकेशनल व्हिडिओज अपलोड होणार आहेत. तर पुन्हा एकदा आपल्या या पहिल्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. सदरील व्हिडिओ हा मी इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये एक्सप्लेन करत आहे, जेणेकरून तो सर्वांना समजण्यास मदत होईल. आणि हा पहिलाच एज्युकेशनल व्हिडिओ असल्यामुळे जर कुठे काही चूक झाली तर क्षमा असावी आणि सपोर्ट मात्र कायम पाठीशी असावा. व्हिडिओचे एक्सप्लेनेशन हे मराठी आणि इंग्लिशमध्ये केल्यामुळे CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोन्ही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ समजण्यास मदत होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, ॲज वी नो दॅट ऑल वी आर लिव्हिंग ऑन द अर्थ. आपण सर्वजण पृथ्वीवरती राहतो आणि ही जी पृथ्वी आहे ती अनेक घटकांनी बनलेली आहे. जसे की आपण पृथ्वीवरती वॉटर बॉडीज पाहतो, त्याचबरोबर कॉन्टिनेंट्स पाहतो. अशा अनेक घटकांनी ही पृथ्वी बनलेली आहे. दॅट मीन्स सम वॉटर बॉडीज आर ऑल्सो प्रेझेंट ऑन द अर्थ अँड सम कॉन्टिनेंट्स आर ऑल्सो प्रेझेंट ऑन द अर्थ. अँड द जिओग्राफर्स, दॅट मीन्स द पर्सन्स हू स्टडी जिओग्राफी, जे भूगोलाचा अभ्यास करणारे असतात, त्यांनी ग्लोब क्रिएट केला. व्हाय दॅट ग्लोब इज क्रिएटेड, दॅट इज द पर्पज ऑफ द ग्लोब टू लोकेट द प्लेसेस ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवरती जे विविध प्रकारचे ठिकाणं आहेत ते सम इमॅजिनरी लाईन्स दॅट वी कॅन सी ऑन द ग्लोब, दॅट लाईन्स आर ड्रॉन हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. ग्लोबवरती आपण काही उभ्या आणि काही आडव्या रेषा पाहतो, ज्याला आपण मराठीमध्ये रेखांश आणि अक्षांश असे संबोधतो. यालाच इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स असं म्हटलं जातं. दॅट दिस इज द मॉडेल ऑफ ग्लोब. या ठिकाणी आपण असं गृहीत धरूया की ही ग्लोबची प्रतिकृती आहे. अँड नाव सी हाऊ वी कॅन ड्रॉ द लाईन्स हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली ऑन दिस ग्लोब. तर जेव्हा आपण ग्लोबची अशी प्रतिकृती काढतो, दिस इज द मॉडेल ऑफ द ग्लोब. सो फर्स्ट ट्राय टू नो अबाउट द डायरेक्शन्स. या ठिकाणी मी 4 डायरेक्शन्स दाखवलेले आहेत. हिअर आय हॅव शोन द 4 डायरेक्शन्स. सी, अप साइड यू कॅन सी द नॉर्थ पोल. हा जो वरचा भाग आहे तो आहे नॉर्थ पोल. टू द डाउन साइड वी कॅन सी द साऊथ पोल. या ठिकाणी जो आहे तो साऊथ पोल मीन्स साऊथ डायरेक्शन, दक्षिण दिशा. उत्तर दिशा, दक्षिण दिशा. अँड दीज आर द वेस्ट पोल अँड ईस्ट पोल. वेस्ट पोल अँड ईस्ट पोल, दीज आर द 4 डायरेक्शन्स ऑफ दिस ग्लोब. नॉर्थ पोल, साऊथ पोल, ईस्ट पोल अँड वेस्ट पोल. आफ्टर दीज 4 डायरेक्शन, या 4 दिशांचा अभ्यास केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहूया की आपण ग्लोबवरती रेखांश आणि अक्षांश कसे दाखवता. हाऊ वी कॅन शो द लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड्स ऑन दिस ग्लोब. सो सी हिअर द लाईन्स विच आर ड्रॉन हॉरिझॉन्टली. ज्या लाईन्स अशा आडव्या स्वरूपामध्ये ड्रॉन केलेल्या आहेत. द लाईन्स विच आर ड्रॉन हॉरिझॉन्टली मीन्स आडव्या स्वरूपामध्ये ज्या लाईन्स ड्रॉन केलेल्या आहेत, दीज लाईन्स आर रनिंग ईस्ट टू वेस्ट डायरेक्शन. ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, दॅट मीन्स द लाईन्स विच आर द लॅटिट्यूड. ज्या लॅटिट्यूड लाईन्स आहेत, आडव्या लाईन्स आहेत, दीज आर नोन हॉरिझॉन्टल लाईन्स. द लाईन्स विच आर ड्रॉन हॉरिझॉन्टल, ज्या लाईन्स आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल ड्रॉन केलेल्या आहेत, दीज लाईन्स आर नोन ॲज द लॅटिट्यूड. त्यांना काय म्हणतात? लॅटिट्यूड म्हणतात. आणि ह्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स कुठल्या दिशेनं जातात? दीज लाईन्स आर रनिंग ईस्ट टू वेस्ट डायरेक्शन. ईस्ट टू वेस्ट डायरेक्शन त्या लाईन आपण या ठिकाणी पाहतो. दिस इज अबाउट द हॉरिझॉन्टल लॅटिट्यूड लाईन्स. हे कशाबद्दल झालं? लॅटिट्यूड बद्दल झालं. ज्या लाईन्स कशा आहेत? आडव्या आहेत, हॉरिझॉन्टल आहेत. त्या कुठल्या दिशेनं जातात? दीज लाईन्स आर रनिंग ईस्ट टू वेस्ट डायरेक्शन. त्या कुठल्या दिशेनं पाहायला भेटतात आपल्याला? ईस्ट कडून
वेस्टकडे गेलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. नाव सी फ्रेंड्स, लेट्स ट्राय टू नो एव्हरीथिंग अबाउट द लॅटिट्यूड्स. लॅटिट्यूड्सबद्दल आणखी थोडंसं जास्त जाणून घेऊया. ॲज आय टोल्ड यू, लॅटिट्यूड्स लाईन आर ड्रॉन हॉरिझॉन्टली ऑन द ग्लोब. या जे लॅटिट्यूड आहेत त्या आपण कशा पाहतो, आडव्या स्वरूपामध्ये ग्लोबवरती पाहतो. अँड बिकॉज ऑफ दिस लॅटिट्यूड, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस लॅटिट्यूड? बिकॉज ऑफ द लॅटिट्यूड, या लॅटिट्यूडमुळे काय झालेलं आहे, द अर्थ इज divided into two equal halves. See, here we will see one line that is drawn at the middle of this globe. This line is called the equator. This line is called the equator. Here I have shown E. That means this line is called the equator. ही जी मध्यभागी लाईन गेलेली आहे ईस्ट टू वेस्ट, दॅट इज नोन ॲज द इक्वेटर. या लाईनला काय म्हणतात? इक्वेटर म्हणतात. सो व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस इक्वेटर? बिकॉज ऑफ दिस इक्वेटर, या इक्वेटरमुळे काय झालेलं आहे, द ग्लोब इज डिव्हायडेड इंटू टू इक्वल हाफ्स. हा जो ग्लोब आहे तो दोन समप्रमाणामध्ये, समभागामध्ये विभागला गेलेला आहे. द ग्लोब हॅज डिव्हायडेड इंटू टू इक्वल हाफ्स. Why? Because of this equator, and this equator is on the 0 degree. हे जे इक्वेटर आहे ते किती अंशावरती पाहायला भेटतं आपल्याला? 0 डिग्रीवरती पाहायला भेटतं. and because of this equator the globe has divided into two equal halves. या इक्वेटरमुळे हा जो ग्लोब आहे तो दोन भागामध्ये विभागला गेला आहे, डिव्हाइड झालेला आहे. which are these two halves? That is the northern hemisphere. Upside you will see this is called the northern hemisphere, and one part that we will get southern hemisphere. या इक्वेटर मुळे पृथ्वीचे दोन भाग झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ते दोन भाग कोणते? तर एक नॉर्थर्न हेमिस्फियर आहे म्हणजे उत्तर गोलार्ध आहे, अँड सेकंड वन इज द साऊथर्न हेमिस्फियर, दॅट मीन्स द दक्षिण गोलार्ध. या इक्वेटरमुळे पृथ्वीचे जे दोन भाग झालेले आहेत त्यातला एक भाग म्हणजे आहे उत्तर गोलार्ध, नॉर्थर्न हेमिस्फियर, अँड सेकंड वन दॅट इज हिअर साऊथर्न हेमिस्फियर. दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध असे दोन समभाग आपल्याला मिळतात, समभाग पाहायला मिळतात. कशामुळे? तर ह्या इक्वेटरमुळे. लॅटिट्यूड ज्या लाईन्स आहेत ह्या लॅटिट्यूड लाईन्स आपल्याला आडव्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात, आणि यातला जो मधला भाग आहे इक्वेटर आहे दॅट वी कॅन सी ईस्ट टू वेस्ट ॲट द मिडल ऑफ द ग्लोब. ग्लोबच्या मिडलवरती हा आपल्याला पॉईंट, ही लाईन पाहायला मिळते जी 0 डिग्रीवरती आहे. आणि या इक्वेटरमुळे आपल्याला नॉर्थ पोल म्हणजेच उत्तर गोलार्ध अँड साऊथ पोल म्हणजेच दक्षिण गोलार्ध हे पृथ्वीचे दोन भाग मिळतात. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ लॅटिट्यूड. लॅटिट्यूड जे आहे याचं हे इम्पॉर्टन्स आहे. बिकॉज ऑफ द लॅटिट्यूड वी गॉट two equal halves of the earth, that is north pole and the south pole. And see the latitude lines, ज्या latitude lines आहेत that are measured with the degrees. म्हणजे लॅटिट्यूड मोजण्याचे जे मापक आहे, मेजरमेंट आहे, that is measured with the degree. जे युनिट आहे मोजायचं ते काय आहे? डिग्री आहे. So here you can see, as I told you, here this is the equator line which is at the middle of the globe. ही जी मध्यभागी आहे ती आहे इक्वेटर लाईन, and this is at the 0 degree. ही जी इक्वेटर लाईन आहे ती किती डिग्रीज वरती आहे? 0 डिग्री वरती आहे. This equator line is on the 0 degree. As I told you, from this equator, this upside is mentioned to the north pole, and downside you will see that southern pole. So from the 0 degree equator you will see 90 degrees poles are there to the north side, and 90 degrees poles are there to the
south side. 90 degree poles are there to the north side and 90 degrees poles are there to the south side. From this equator, 90 degrees north side poles and 90 degrees south side poles. All these latitude lines are parallel to the equator. ह्या ज्या latitude lines आहेत त्या काय आहेत, इक्वेटरला parallel आहेत. And these latitudes means these parallels are labeled. ह्या ज्या parallel latitude lines आहेत या north side ला 10 degrees north, then 20 degrees north, 30 degrees north अशा प्रकारे लेबल्ड केलेले आहेत. These lines are labeled like this: 10 degrees north, 20 degrees north, then 30 degrees north, 40 degrees north, so on up to the 90 degrees. ह्या ज्या पॅरलल लाईन्स आहेत इक्वेटर पासूनच्या वरती नॉर्थ साईडला, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये ज्या लॅटिट्यूड लाईन्स आहेत, ऑल दीज लाईन्स आर पॅरलल टू द equator and these parallels are labeled with 10 degrees north, 20 degrees north, then 30 degrees north or the 40 degrees north up to the 90 degrees. In the same way, to the south side also we can see the parallels are labeled with 10 degrees south, 20 degrees south, then 30 degrees south, the same way 40 degrees south, so on up to the 90 degrees. ह्या ज्या पॅरलल्स आहेत इक्वेटर पासून साऊथ साईड आणि इक्वेटर पासून नॉर्थ साईडला लॅटिट्यूड लाईन्स त्या इक्वेटरला पॅरलल असतात, ज्या कशा मेजर केलेल्या आहेत, लेबल्ड केलेल्या आहेत त्या 10 डिग्रीज, 20 डिग्रीज, 30 डिग्रीज, 40 डिग्रीज टू द नॉर्थ साईड and 10 degrees south, 20 degrees south, 30 degrees south, 40 degrees south, so on up to the 90 degrees. This way we can label the parallels of latitude to the equator, north side and south side. So finally how many latitudes are there? See, to the north pole 90 and to the south pole 90 plus 1, that is the equator. So total 181 latitudes are there on the globe. From north pole to south pole there are 181 latitudes. From the equator, if we move to northward at the 23.5 degree to the north, we will find Tropic of Cancer. इक्वेटर पासून नॉर्थ साईडला जर आणि हाफ डिग्रीज वरती नॉर्थ साईडला आपल्याला पाहायला मिळेल कर्कवृत्त. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, दॅट मीन्स द कर्कवृत्त आपल्याला 23.5 अंश नॉर्थ साईडला पाहायला मिळेल जेव्हा आपण इक्वेटर पासून नॉर्थ साईडला जाऊ. किती डिग्रीज वरती? 23.5 डिग्रीज वरती, 23.5 अंशावरती आपल्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजेच कर्कवृत्त पाहायला मिळतं. कुठल्या दिशेला? तर नॉर्थ साईड, उत्तर दिशेला 23.5 अंशावरती आपल्याला कर्कवृत्त मीन्स ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पाहायला मिळतो. आफ्टर दिस ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अगेन इफ वी मूव टुवर्ड्स टू द नॉर्थ साईड, पुन्हा जर आपण नॉर्थ साईडला गेलो तर 66.5 डिग्री नॉर्थ, 66.5 अंशांवरती आपल्याला आणखीन ॲट द आफ्टर द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इफ वी मूव टुवर्ड्स नॉर्थ पोल ॲट 66.5 डिग्रीज टू द नॉर्थ, 66.5 अंशावरती पुन्हा आपल्याला आर्टिक सर्कल पाहायला मिळेल. And after this Arctic circle, here we will get at the 90 degree
North Pole. If we divide this northern hemisphere into three parts at the 23.5 degree to the north sides, इक्वेटर पासून उत्तर दिशेला 23.5 अंशांवरती आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कर्कवृत्त. आफ्टर दिस ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, if we move towards the north pole at the 66.5 degree to the north, we will get the Arctic Circle, and after this Arctic Circle at the 90 degrees there is the North Pole. These are the three important parts that can be divided into three parts: North Pole, equator, Tropic of Cancer, Arctic Circle, and finally here is the point of North Pole that is on the 90 degree. So friends, this was all about the latitudes which are known as the parallel lines to the equator, which are known as the parallel to the equator. At the end of this video, या व्हिडिओच्या शेवटी आपल्या सर्वांना समजलं असेलच की the globe is the model of the earth and this globe can be divided into two equal halves because of the equator. The horizontal and vertical lines are drawn on the globe, and because of this latitude means the horizontal lines, globe has divided into the two equal halves. These halves are known as the southern hemisphere and northern hemisphere. जे इक्वेटर आहे ग्लोब वरती, त्या इक्वेटर मुळे पृथ्वी ही दोन भागामध्ये विभागलेली आहे, ज्याचा एक भाग हा उत्तर गोलार्ध म्हणून ओळखला जातो आणि दुसरा सेकंड पार्ट इज नोन ॲज द साऊथर्न हेमिस्फियर. दुसरा भाग जो आहे तो भाग हा दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखला जातो. आणि याच्या मध्यवर्ती जी लाईन आहे ती आहे इक्वेटर, अँड इक्वेटर इज ऑन द 0 डिग्री. इक्वेटर किती वरती आहे? 0 डिग्रीज वरती आहे. या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतीलच. या इक्वेटर पासून जसे जसे आपण उत्तर दिशेला जातो, when we move towards the northern pole, जसं आपण उत्तर दिशेला जातो तर उत्तर दिशेला गेल्यानंतर 23.5 अंशावरती at the 23.5 degree to the north side we can find the Tropic of Cancer. 23.5 अंश उत्तरेला आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे कर्कवृत्त. कर्कवृत्तानंतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर नंतर पुन्हा आपण जसे उत्तर दिशेला वरती जाऊ तर 66.5 अंशांवरती उत्तरेला आपल्याला आर्टिक सर्कल पाहायला मिळतं आणि त्यानंतर पुन्हा 90 डिग्रीज at the end of the north pole we will see the north pole at the 90 degree. This is all about the northern hemisphere. हे झालं उत्तर गोलार्धाबद्दल. आता दक्षिण गोलार्धाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. जसे आपण दक्षिण दिशेला येतो इक्वेटर पासून 0 डिग्री इक्वेटर पासून पुन्हा 23.5 अंशावरती आपण खाली आल्यानंतर the same way when we move towards the south pole from the equator, जेव्हा जसं आपण वरचं पाहिलं नॉर्थ पोलचं लाईक दॅट, द सेम वे इक्वेटर पासून साऊथ पोल पर्यंत when we move towards the south pole at the 23.5 degree south, 23.5 अंश दक्षिणेला आपल्याला पाहायला मिळते ते मकर वृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. 23.5 अंश इक्वेटर पासून 23.5 अंश साऊथ म्हणजेच दक्षिणेला आपल्याला पाहायला मिळतं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. मकर वृत्त पाहायला मिळतं आपल्याला 23.5 अंश दक्षिणेला. आफ्टर दिस ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ॲट द 66.5 डिग्री साऊथ, कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकर वृत्तापासून पुन्हा 66.5 अंशांवरती आपल्याला अंटार्क्टिक सर्कल पाहायला मिळतं. अँड फ्रॉम दिस अंटार्क्टिक सर्कल, दॅट मीन्स फ्रॉम द 66.5 डिग्री south at the 90 degree we will get the south pole. We can find the south pole. So this is all about the latitudes which are situated horizontally on the globe. From the equator, north pole is about 90 degree and south pole is about the 90 degree. Tropic of Cancer to the north side at 23.5 north degree.
Arctic Circle is on the 66.5 degree to the north, and North Pole is on the 90 degrees to the north. The same way from the equator 23.5 degree south, the Tropic of Capricorn is there, means Makar Vrutta, and 66.5 degree to the south side there is the Antarctic Circle, and at the 90 degrees we will find South Pole. So all this is about the latitude which are parallel to the equator. I hope guys you have understood everything about the latitudes, about the globe, and remaining part, that is about the longitudes, that we will see in the next part ऑफ द ग्लोब. इथे आपण थांबूयात. राहिलेला जो घटक आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रोत्साहन असंच माझ्या पाठीशी राहू द्या. पुन्हा भेटूया आपलं नॉलेज कट्टामध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत, खूप साऱ्या माहितीसोबत, नवीन इन्फॉर्मेशन मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.